हाय फ्रेंड्स, ट्रॅव्हल विथ अनितामध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण श्रीलंकेच्या टूरचा 5वा भाग बघणार आहोत। आपण येथे बघू शकता की उंच डोंगरावर आता आपण जाणार आहोत। येथे भगवान बुद्धांच्या अनेक मूर्त्या अशा कोरलेल्या आहेत। येथे आपण बघू शकता भगवान बुद्धांची खूप मोठी मूर्ती आपणास दिसत आहे। अशा अनेक छोट्या मोठ्या मूर्त्या इथे कोरलेल्या आपणास दिसत आहेत। बघू शकता आपण इथे। आपण इथे बघू शकता सिंह, हत्ती, घोडे असे अनेक प्रकारचे प्राणी सुद्धा इथे कोरलेले आपणास दिसत आहेत। दोन डोंगर आहे आणि त्या डोंगरामध्ये एक मोठा असा दगड अडकलेला आहे आणि त्या डोंगराच्या मधून रस्ता केलेला आहे। आपण इथे बघू शकता माझी मैत्रीण इथे डोंगराला हात लावून उभी आहे, त्या दगडाला हात लावून उभी आहे आणि त्यामधून रस्ता केलेला आहे। हा पुढे बुद्धांच्या मोठमोठ्या मूर्त्या आहेत त्याकडे हा रस्ता जातो। आपण इथे बघू शकता हेच ते थायलंडचे महान बौद्धजी आहेत ज्यांनी त्रिपिटक येथे त्यांनी बिहारमधून येऊन इथे त्यांनी एवढं नॉलेज होतं म्हणजे की त्यांनी त्रिपिटकचे काही अंश वगैरे ना त्याच्या बांग ट्रीच्या पानावर असे लिहून ठेवलेले उंच डोंगरावर गेल्यानंतर आम्ही छानसा असा ग्रुप फोटो सुद्धा काढला आहे। आज आणायचं संडेच आहे। उंच डोंगरावर गेल्यानंतर आपल्याला अशा बुद्धांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बघण्यास मिळतात। येथे आपण बघू शकता दिव्यांची आरास सुद्धा लावलेली आहे। मोठमोठे डोंगर वरती पुढे आपण बघू शकता ब्रह्मचारी आपल्याला काही माहिती देत आहेत। जेव्हा सिद्धार्थ गृहत्याग करतात आणि वनात जाऊन जेव्हा बुद्धत्व प्राप्ती होते त्यानंतर अनेक लोकांना ते दीक्षा देतात। सर्वप्रथम पंचवर्गीय भिक्षूंना ते दीक्षा देतात। त्यानंतर श्री काश्यप यांना ते दीक्षा देतात नाही का। तर जवळपास एक संघ स्टॅब्लिश करतात आणि ही जी वार्ता शुद्धोधन राजाला जेव्हा मिळते तर शुद्धोधनाची पण इच्छा होते की जेव्हा सिद्धार्थ सगळ्यांना धम्मदेशना करत आहे तर का ना आम्हाला पण त्यांनी धम्मदेशना द्यावी। त्यामुळे शुद्धोधन काही लोकांना सिद्धार्थकडे पाठवतात म्हणजे बुद्धाकडे। तेव्हा बुद्ध वैशालीला होते तर ते लोक जेव्हा बुद्धाला भेटायला येतात, निमंत्रण द्यायला येतात, ते विसरून जातात की आम्ही निमंत्रण द्यायला ते बुद्धाला शरण जातात, गुरु बनतात। तर त्यांच्या आमच्या ऐरोली येथील धम्मोपासिका आदरणीय शशिकलाताई जाधव यांनी दिलेले धम्मध्वज इथे आम्ही सन्मानपूर्वक परिधान करून बुद्धवंदना घेऊन एक ग्रुप फोटो सुद्धा काढला आहे। बौद्ध धम्मामध्ये 3 पिटक आहेत, त्याला त्रिपिटक असे म्हणतात। हे इथे ठेवलेले आहेत। हे त्रिपिटक पाम ट्रीच्या पानावर लिहिलेले आहेत। हे त्रिपिटक एका महान बौद्धजींनी लिहिले आहे। ते मूळचे थायलंडचे रहिवासी होते। त्या महान कार्य करणाऱ्या भंतेंचा स्टॅच्यू या परिसरामध्ये उभारलेला आहे।
चारकोल पावडर, त्याच्यामध्ये टाकतात याने मिलेट पुसतात, मिलेट आणि पावडर. नंतर परत मिलेट पावडर त्यात टाकतात आणि परत पुसतात आणि अशा प्रकारे ते फिनिश तयार होते. अशा प्रकारे आपण करायची ते प्रिझर्व करायची व्यवस्था. 100 वर्षापेक्षा जास्त पण हे राहू शकतात. This you can eat more than 100 years. This is called millet powder. Millet means kind of grain. Good food. Food. They're good food. हा. You can make rotis and eat. तसं जाणार नाही. एवढं ते शेवटपर्यंत आहे. More than 100 years you can use this. अशा प्रकारे दिवसभरातून आम्ही विविध बौद्ध स्थळे बघून कॅन्डी या शहरामध्ये पोहोचलो आहे. या शहरामध्ये आज पाऊससुद्धा पडला आहे. आपण येथे बघू शकता हिरवेगार निसर्गाने निसर्गरम्य असे वातावरण दिसत आहे आणि इथे अतिशय थंडी आहे. येथील वातावरण खूप सुंदर आहे. आपण येथे बघू शकता की ठिकठिकाणी भगवान बुद्धांच्या मोठमोठ्या अशा मूर्त्या चौकामध्ये उभारलेल्या आहेत. आता आपण कॅन्डी येथील हॉटेल स्काय व्ह्यू ग्रँड येथे आलेलो आहोत. चला बघूया येथील रूम्स आणि काय त्यांनी व्यवस्था आपली केलेली आहे. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या आणि शेवटच्या एपिसोडमध्ये. तुम्ही नक्की बघा आणि लाईक आणि शेअर नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.